महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। आरोपी प्रत्येक इंद्रप्रस्थला वास्तव्यास होते असं कोर्टानं नमूद केलेलं आहे। पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गाडी घेतली आणि चालक ठेवला अशी देखील माहिती मिळतेय। तर दोघेही गाडीने लातूरला गेले आणि तिथून मग शिर्डीला गेलेले आहेत अशी देखील या माहिती तपासामधून समोर येतेय। तर साक्षीदार आणि चालक यांच्या जबाबामध्ये तफावत आढळून आलेली आहे। माफीचा साक्षीदार हा नागपूरला 3 वेळा गेलेला होता। तिन्ही वेळा माफीच्या साक्षीदारानं वेगळा जबाब देखील दिलेला होता असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। माफीच्या साक्षीदारानं शूटर पिंटू सिंगला सुपारी दिलेली होती आणि माफीच्या साक्षीदार आणि पिंटू सिंग हे नेमके कुठे कुठे गेलेले होते ते देखील जुळत नाहीये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण तपासाचा लेखाजोखा हा आता कोर्टाकडून घेतला जातोय। शेवटची साक्ष ही ग्राह्य धरली जाणार नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। दोघेही गाडीनं आधी लातूरला गेलेले होते, तिथून मग शिर्डीला गेलेले होते आणि त्यानंतर हे हत्याकांड घडवून आणण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याच तपासामध्ये नेमकी काय काय माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये अनेक त्रुटी देखील आढळून आलेल्या आहेत, या सगळ्याचाच लेखाजोखा आता कोर्टाकडून घेतला जातोय। माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। खोटं बोलण्याची सवय किंवा सोयीनुसार तो साक्ष बदलतो आणि त्यामुळे आता नेमकी कोणती साक्ष ही ग्राह्य धरली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे साक्षीदार आणि जो चालक होता या दोघांच्याही जबाबामध्ये एक मोठी तफावत आढळून आलेली आहे। माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ही गाडी विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आलेले होते। माफीचा साक्षीदार नागपूरला एकूण 3 वेळा गेलेला होता, त्यामुळे तो नेमका कुठे कुठे गेलेला आहे याच सगळ्या संदर्भातली माहिती देखील कळू शकलेली नाहीये। यामध्ये देखील त्रुटी आढळून आलेल्या आहेत। साक्षीदारानं शूटर पिंटू सिंगला या संपूर्ण हत्याकांडाची सुपारी दिलेली होती, तर माफीचा साक्षीदार आणि पिंटू सिंग हे नेमके कुठे कुठे गेलेले होते हे देखील त्यांच्या साक्षीवरून, त्यांच्या जबाबावरून जुळून येत नाहीये असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे या एकूणातच निकाल वाचनामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह हे सीबीआयच्या या एकूणातच तपासावरती आता उमटताना आपल्याला दिसून येत आहे। याचे पडसाद आता निकालावरती नेमके कशा पद्धतीने पडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या सगळ्या संदर्भातले पुन्हा एकदा अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, हे एक महत्त्वाचे अपडेट सातत्याने समोर येत आहेत, सध्या नेमकं कोर्टाकडून काय म्हणण्यात येत आहे? आकांक्षा, या प्रकरणामध्ये जी गाडी पोलिसांनी जप्त केलेली होती त्या गाडी संदर्भात देखील अनेक तफावती आता कोर्टाने नमूद केलेल्या आहेत। गाडीची किमतीमध्ये तफावत आहे, त्यासोबतच गाडी जिथून जप्त करण्यात आली त्या संदर्भात देखील तफावत असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आरोपींच्या जबाबात गाडी ही एका बंगल्याच्या शेजारी असल्याचं समोर आलेलं होतं, तर जे गावकरी किंवा स्थानिक साक्षीदार होते त्यांच्या जबाबात गाडी ही मोकळ्या जागेतून जप्त करण्यात आल्याचं म्हटलेलं आहे। त्यासोबतच गाडीच्या रंगाबाबतीत देखील अनेक तफावती या समोर आलेल्या आहेत। आरोपींच्या जबाबात गाडीचा रंग एक आलेला आहे, तर जो गाडीचा रंग हा पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांमध्ये घेतलेला आहे तो गाडीची कागदपत्र ही बघून घेण्यात आल्याचं आता कोर्टाने नमूद केलेलं आहे। त्यामुळे जे काही गाडी या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आली त्याच्या किमतीमध्ये तफावत आहे, त्यासोबतच त्याच्या रंगामध्ये तफावत असल्याचं कोर्टाने नमूद केलेलं आहे। एक एक जे सूक्ष्म या प्रकरणाचे कंगोरे आहेत, जिथे जिथे तपास यंत्रणेची चूक झालेली आहे किंवा त्रुटी त्यांच्याकडून राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या आता आपण बघतोय की कोर्टाकडून त्यांचा एक एक करत लेखाजोखा मांडला जातोय। सुरुवातीलाच कोर्टाने जेव्हा निकालाचं वाचन सुरू केलं तेव्हा या खटल्याचा पाया कमकुवत असल्याचं कोर्टाने नमूद केलं। त्यानंतर कोर्ट जो मुख्य साक्षीदार आहे, ज्याच्यावरती या संपूर्ण खटल्याची भिस्त आहे, त्याच्या साक्षीवरती आलं, कसं त्याच्या साक्षी घेण्यामध्ये तफावती त्रुटी आलेल्या आहेत, जो प्रोसिजर लॅब्स समोर आलेला आहे ते कोर्टाने नमूद केलं। त्यासोबतच जो माफीचा साक्षीदार आहे त्याला वारंवार खोटं बोलण्याची किंवा आपलं साक्ष बदलण्याची सवय आहे, तो आपल्या सोयीनुसार साक्ष बदलतो असं देखील कोर्टाने नमूद करत त्याला इथे फितूर घोषित केलेलं आहे। त्यासोबतच ज्या आनंदी देवी होत्या पवनराजे निंबाळकरांच्या पत्नी, त्यांच्या दुसऱ्या जबाबात जो माफीचा साक्षीदार त्यांच्या घराजवळ बंगल्याजवळ असल्याचं समोर आलेलं होतं, मात्र पहिल्या जबाबात त्याचा कोणताही उल्लेख नाही। तर ज्या काही तपास यंत्रणेकडून ज्या सूक्ष्म त्रुटी या प्रकरणामध्ये राहिलेल्या आहेत त्याचा लेखाजोखा हा कोर्टाकडून मांडला जातोय। अद्याप या खटल्याचं निकाल वाचन हे पूर्ण झालेलं नाही, मात्र आपण बघतोय की टप्प्याटप्प्यात जे निकाल वाचन सुरू आहे त्यामध्ये कोर्ट अनेक सूतोवाच करताना आपल्याला दिसून येते। आकांक्षा, अगदी जसं तुम्ही सचिन म्हणालात तसं एक एक धागा तपासून पाहिला जातोय। आता या गाडी संदर्भामध्ये एक मोठी माहिती समोर आलेली आहे। जी गाडी घेतली त्याच्या किमतीमध्ये देखील तफावत आढळून आलेली आहे। घटनेनंतर गाडी ही एका छोट्याशा घराच्या बाजूला लावण्यात आलेली होती, तर दुसऱ्या आरोपीने सांगितलेलं आहे की बंगल्याच्या बाजूला लावलेली आहे, त्यामुळे या सगळ्या
जबाबामध्ये देखील तफावत आढळून आलेली आहे। तर पोलिसांच्या तपासानुसार गाडी ही मोकळ्या जागेत सापडलेली होती। गावाकडे 2 साक्षीदार जे तपासले तेही सांगत होते की गाडी ही मोकळ्या जागेत होती। त्यामुळे या गाडी संदर्भामध्ये देखील एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। या सगळ्याच तपासाच्या या निकालाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे असे अपडेट्स आता आपण एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। जवळपास 1 तास लोटलेला आहे। या निकालाचं वाचन न्यायमूर्तींकडून सातत्याने करण्यात येत आहे आणि महत्त्वाचे धागेदोरे हे देखील अगदी जवळून तपासले जात आहेत। मग यामध्ये साक्षीदाराचे जबाब असतील, त्यानंतर त्यानं दिलेली नागपुरातली भेट असेल, तो साक्षीदार नेमका कोणाकोणाला भेटलेला आहे, त्याची गाडी असेल, या सगळ्याच्याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण अशी तपासणी या संपूर्ण निकाल वाचनामध्ये केली जाते। महत्त्वपूर्ण अपडेट्स हे सध्या समोर येत आहेत। सचिन, या सगळ्याच संदर्भामध्ये सातत्याने सीबीआयच्या तपासावरती बोट ठेवण्यात येत आहे आणि त्यामुळे या निकालावरती याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतोय? सचिन, आकांक्षा, आपण बघतोय की निकाल वाचन सुरू झालेलं आहे। अद्याप अंतिम निकाल आलेला नाहीये। मात्र कोर्टाने अनेक सूत्रवाच संपूर्ण प्रकरणामध्ये केलेले आहेत। अनेक त्रुटी या तपास यंत्रणेकडून राहिल्याचं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ज्या 9 आरोपींना अटक करण्यात आली त्यांचे मोबाईल खर्च जप्त करणे आवश्यक होतं। त्यातून अनेक धागेदोरे पोलिसांना सापडू शकले असते, मात्र तसं करण्यात आलेलं नाही। त्यासोबतच त्यांच्या घरझडतीमध्ये देखील सीबीआयला काही खास असं आढळलेलं नाही।